बाबा मी तुमच्या पाया पडते बाबा, मग नंतर भले तुम्ही त्याला घेऊन जा सोबत, मी काहीच नाही म्हणणार. पण मला सांगा हो, माझा दामोदर कुठं आहे? मी आई आहे त्याची, लेकरू आहे ते माझं. मला माहीतच आहे पाहिजे माझा दामोदर कुठं आहे, कसा आहे, कोणत्या परिस्थितीत आहे. सांगा ना बाबा, माझं लेकरू कुठं आहे? हे बघा, तुम्ही ठीक नाही करत आहे. तुम्ही असं कसं घेऊन जाऊ शकता विनायकाला? सांगा, दामोदर कुठं आहे आणि त्याच्यासोबत काय झालंय? आम्हाला नाही माहित दामोदर कुठं आहे. जा आणि स्वतः जाऊन शोधा त्याला. काय बोलताय तुम्ही? तुमचाही नातू आहे ना तो. कुठं जाऊ मी? कुठं जाऊन शोधू त्याला एकटी? आता आम्हाला काय विचारतेस? तुझ्या घरच्या हुशार माणसांना विचार. कुठं गेला, पळून गेला, जिता बी हाय का नाही? काय बोलताय तुम्ही? नाही नाही, असं काय नाही होणार. असं काय नाही होणार बाळा. काय म्हणताय? नाही नाही बाबा, असं काय नाही होणार. असं नका विचार. काय म्हणताय ते? आपण शोधू ना. माझं लेकरू मेलं असेल. नाही नाही, असं काय नाही होणार. लेकराला काय नाही होणार. काही नाही होणार. काय नाही होणार. अगं थांबा ना, माझ्या लेकराला शोधू ना. माझं लेकरू आहे. नाही, तुझ्या लेकराला काही बी नाही होणार. काय नाही होणार. दामोदर, दामोदर, गंगा. ताई, मेहरबानी करा, माझ्या लेकीची हालत बघा हो. सांगून टाका ना, कुठं आहे दामोदर? मरून जाईल हो माझी पोर. अरे मलाच माहित नाही तर मी काय सांगू? ताई, गंगा, तू चल माझ्या संग, पण ओरडू न कसा. चल. दामोदर, ताई, दामोदर, ताई थांब ना. दामोदर, थांब ना ताई. ताई ताई तू थांब. थांब ना. अगं थांब, तो भेटेल. ताई, अगं ताई तो भेटेल. हा, दामोदर. तिथे नाही. हे तर दामोदरच आहे ना? हे तर दामोदरच आहे. दामोदर. ताई, ताई नाही नाही, तो नसेल गेला इरीत. चल ताई, आपण दुसरीकडे शोधूया. दामोदर. आई मला वाचव. दामोदर. गंगा. गंगा. दामोदर. ए गंगा. ताई, ताई, ताई. आई तू थांब. गंगा, अरे बाळा पकड तिला. पकड गंगा. गंगा, गंगा ताई. पकड. बाळा पकड. बाळा पकड. पकड, जोरात पकड. आई, गंगा ताईला घरातली लोक आणि बाळा दादा मिळून वाचवतील. पण तूच विचार कर, का तुझे आजोबा तुझ्यासाठी हिरीत उडी नाही घेऊ शकत, पण तुझ्या आईने कसला बी विचार न करता तुझ्यासाठी हिरीत उडी मारली. मी जातोय. जेव्हा गंगाताई बाहेर येईल तेव्हाच तू ये, ठीक आहे? तू आज जा आता, ठीक आहे? आई, माझं लेकरू हिरीत बी नाही ग.
माहिती नाही कुठं गेला त्यो. ताई ताई तू काळजी करू नकस. दामोदर हिरीत नाही तिथं आहे. लगेच येईल बघ. आता येईल म्हणजे कुठे माझं लेकरू सांग ना. दामोदर बाहेर ये. दामोदर 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 कुठे आहे? हा दामोदर दामोदर. आई मी येतोय. तुला सोडून कुठेच नाही जाणार आता. दामोदर ये लवकर. दामोदर दामोदर कुठे गेला हा? दामोदर दामोदर कुठे आहेस तू? दामोदर दामोदर तू कुठे आहेस? या संधीच्या शोधात होतो मंगेश. आता दामोदर मरणार आणि नाव येणार भीमरावचं. सोडा मला सोडा. चुप. सोडा सोडा मला. दामोदर दामोदर कुठे आहेस तू? सोडा चल. सोडा मला. चुप. सोडा चुप. सोडा मला. सोडा मला. बाळदादा तू तिथं बी नाही आहे. तिथं मी नाहीये म्हणजे? आता तर इथंच होता. माहित नाही अचानक कुठे निघून गेला ते. आणि त्याला मागे येण्यासाठी बी मी सांगितलं मागं होतं. यायला सांगितलं तर कुठे आहे माझा दामोदर? सांगत का नाहीये तू? खोटं बोलत आहेस तू. खोटं बोलत आहे. नाही आम्ही खोटं नाही बोलत आहोत. तर जा जाऊन शोधा त्याला. जा 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 जाऊन शोधा त्याला. काय केलं या लेकरांनी? दामोदर 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 तू कुठे आहेस? दामोदर 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 कुठे चालला गेला माझा दामोदर? आई आणणार त्याला हे शोधून. तू चिंता नका करू. गंगा 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 मंजुळा जा लवकर पाणी घेऊन ये. बघ बरे आता येईल उठ दामोदर. बाळा. आता लगेच येईल दामोदर. गंगा गंगा. ए गंगा गंगा उठ. गंगा ए गंगा गंगा उठ बाळ. दामोदर सोडा अरे चुप मला. ना. चुप चुप. सोडा मला. मला जाऊ द्या. मला माझ्या आईजवळ जायचं आहे. सोडू रे बाळा. तुला तुझ्या आईजवळ पाठवाल की. चुप. बाळा तुला ना आम्ही घरापेक्षाही खूप चांगल्या जागी पाठवू. हं चल मंगेश याची ना आपण पाठवणी करू. ठीक आहे चल. गंगा गंगा सांभाळ स्वतःला. काही नाही होणार दामोदरला. सापडेल की. दामोदर सापडला काही? आई कुठे आहे तू? हो. सापडेल सापडेल दामोदर. ग तू. सापडेल. शांत हो. मंगेश ही घोंगडी. हा हा हा. सापडला बाबा. दामोदर. हा बाकी आनंद भेटला. कुठे धाडलं माझ्या लेकराला? हाय गंगा. हे गंगा अगं तुझ्या लेकराला कोणी बी कुठं पाठवलं नाहीये. अरे तुझ्या सासू सासऱ्यांना फसवण्यासाठी भीमराव आणि तुझे दोन्ही भाऊ तुझ्या पोराला कुठेतरी घेऊन गेले. कळलं का? काय बी उलट सुलट नका बोलू. ही आमच्या घराची वैयक्तिक गोष्ट आहे. मी जाईत ना निघून. असं कसं जायचं?
आमच्या भीमरावानं आत्ताच सांगितलं की दामोदर त्याच्या बरोबर होता. मग आता कुठे आहे? सांगा कुठे आहे आमचा दामोदर? सांगा की आता. तुम्ही लोक जे बोलताय त्याचा पुरावा तर नक्कीच असेल तुमच्या जवळ. हो, पुरावा आहेच की. काल रात्री जेव्हा आम्ही जात होतो ना, तेव्हा हे तिघ भाऊ तुमच्या नातवाला घेऊन झोपडीतून निघत होते. आम्हाला वाटलं की फिरायला जात असणार. सकाळी समजलं की दामोदर गायब आहे. तेव्हा लक्षात आलं हे तिघही तुमच्या दामोदरला घेऊन जात होते कुठेतरी. काय बी काय बोलताय तुम्ही? कुठे घेऊन गेला होतास माझ्या लेकराला? कुठे आहे त्यो? सांग ना भीम, कुठे आहे त्यो? ताई, आमची एवढीच इच्छा होती का त्याने पाहावं आणि त्याला समजावं का त्याला सोडून त्याची आई किती तरसत आहे आणि त्याच्यासाठी त्याची आई कुठल्या बी थराला जाऊ शकते. आता कुठे आहे माझा दामोदर? बोलत का नाही? कुठे आहे? जेव्हा तू हिरीत उडी घेतलीस तेव्हा तो माझ्या जवळ उभा होता, पण नंतर माहित नाही तो अचानक कुठं गेला. अरे सरळ सरळ सांगून का टाकत नाही का तूच तापवलंयस त्याला? म्हणजे मग तो आमच्या बरोबर येऊ शकणार नाही. त्याला कुठेच जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, कारण त्याला गंगाताई सोबतच राहायचं होतं आणि तो तिच्याकडेच येत होता. पण पण काय? आता कुठे आहे दामोदर? हा? कुठे आहे सांगा तुम्ही लोक? कुठे आहे सांगा. अरे सांग. सांग, सांग. अरे कुठं आहे माझा नातू? हं? मला आत्ताच्या आता पाहिजे. सांग. मला नाही माहित. ताई, भीम खरं बोलत आहे. आम्ही फक्त त्याला जाणीव करून देणार होतो. आम्हाला वाटलं की एका भावाला आम्ही जाणीव करून देऊ तर दुसऱ्या भावाला बी समजणार. कुणी सांगितलं होतं तुम्हाला माझ्या लेकरासोबत हे सगळं करण्यासाठी? कुणी सांगितलं होतं? ताई, तो आमचा भाचा बी तर आहे ना. भाचा आहे म्हणूनच हे सारं केलं ना तू. सांग, कुठं आहे माझा नातू? अरे सांग. मला नाही माहित तो आता कुठे आहे. नाही माहित तुला? भीम खोटं नाही बोलत. जर दामोदर रस्त्यामधून गायब झालाय तर गायब ते लोक बी करू शकतात जे आम्हाला इथे बातमी द्यायला आले. आणि तसं बी यांच्या मनामध्ये काय चालते ते माहित आहे. हाय रामजी, आमच्यावर उगाच आरोप लावू नका. तुम्हाला लोकांचा हात गोळा आहे. आम्ही तुम्हाला मदत करायला आलोय तर तुम्ही लोक आमच्यावरच आरोप करताय. अरे आमासनी तर या दोघांना बघून दया आली होती म्हणून आम्ही खरं सांगायसाठी आलो. नाहीतर जा तुम्ही खड्ड्यात समजे. आमासनी काय काय माहित कुठं असेल माझं लेकरू? कसं असणार तो? ताई, तू रडू नकस. मी शोधून आणतो दामोदरला, मग तो कुठे बी असू दे. आतापर्यंत तर मेलाही असेल. आणि हो भाऊसाहेब, गेलेले कधी परत येतात का? असं नका बोलू. गप्प बसा तुम्ही. जात इथून. मी तुमच्यावर विश्वासच नव्हता ठेवायला पाहिजे. बरं झालं असतं दामोदर यांच्या सोबत तरी गेला असता. कमीत कमी मला माहिती तर असतं की माझं लेकरू कुठं आहे, काय करत आहे. का केलं तुम्ही लोकांनी असं? का केलं? गंगा, आम्ही सारे मिळून दामोदरला शोधतो. भेटणारच आणि सापडल्यावर समजणारच की त्याच्यासोबत काय झालं होतं. भाऊसाहेब ऐका, माझं हीच संधी आहे. पंचायत बसवा यांच्यावर. आणि हेही विसरू नका की भीमरावनी तुमच्या मुलाचा कसा अपमान केला होता ते. चला शेठजी, ही लोक मेली तर मेली, आपल्याला काय त्याचं. चला की शोधा, माझ्या नातवाला शोधा.
नाहीतर आम्ही पंचायतीत जाऊ आणि तिथंच न्याय मागू. चला आपण सारे मिळून दामोदरला शोधूया. चल आनंद दादा. दामोदर दामोदर जो मेला आहे त्याला कुठे शोधणार? दामोदर बस बस गंगा बस. बघितलं, तुझ्या भावाला या लोकांनी मिळून गायब केलं. इथं तुझी आणि तुझ्या भावाची कोणालाच काळजी नाहीये. आपण दामोदरला शोधूया ना, मग त्याला आपल्या सोबत घेऊन जाऊयात. दामोदर दामोदर चलती चाकी देख कर दिया कबीरा रोय. दुई पाटन के बीच में साबुत बचाना को. दामोदर दामोदर दामोदर. माझ्याकडून कशी काय होऊ शकते एवढी मोठी चूक? शेठजी पुढे काय करायचं आता? बघूया, आता काहीतरी करावंच लागणार ना. तुमचं शत्रुत्व माझ्याशी आहे. तुम्ही जे म्हणाल ते मी करणार. फक्त एक वेळ सांगा दामोदर कुठे आहे? आम्हाला काय माहिती की दामोदर कुठे आहे? जाऊन शोध कुठेतरी. आणि तसंही तुझ्याकडे तर प्रत्येक समस्येचं समाधान आहे ना, तर शोध समाधान. आमच्या समोर कशाला डोकं फोडतोयस? येस तर आय भीमराव, तूच तर म्हणत होता ना का ज्ञानामुळं समस्या नाही तर समाधान निर्माण होते. आणि तुझ्याकडे तर ज्ञानाची शक्ती आहे, तर ज्ञानाच्या शक्तीनं शोध की समाधान. सांगा ना, जर त्याला काय झालं तर ग्लानी आणि पश्चातापानं मरण मी. माझ्या ताईला तोंड बी नाही दाखवू शकणार. बरोबर, कायद्यानं तर तुझं तोंड कोणाला दाखवायला पण नाही पाहिजे, कळलं का? काव शेठजी बरोबर. सांगा ना शेठजी, सांगा की. अरे चल बाजूला हो. पंचायत साठी कुर्ताही बघायचा आहे मला की कुठला घालायचा आहे तो, कारण की आज पंचायत समोर तुमची लायकी उघडी पडणार ना. चलो बाजूला. इकडनं या. तुमच्या समोर माझी काय बी पात्रता नाही. तुम्ही मोठे आहात, मी लहान आहे. तुमच्याशी मी कधीच वाद नाही घालणार शेठजी. अरे माहिती जरी असते तरी सांगितलं नसतं. हट. सांगा ना, सांगा की. सांगा ना, सांगा ना शेठजी. हा प्रश्न विचारून डोकं खराब करणार आहे. सांगा ना. नाही भेटलं तू. आई भेटला. वहिनी वहिनी सापडला. आनंद बाळा. नाही, ते काय केलं तुम्ही लोकांनी? आई आम्ही सारं चांगलं करण्याचा प्रयत्न करीत आई! होतो. आई सापडला दामोदर, सापडला 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 दामोदर. हे बघ, बाबा आला नाही ना अजून. बाबा आणतील दामोदरला शोधून. सापडला दामोदर. हा भेटला दामोदर. कुठे गेला? कुठे गेला माझं लेकरू? भेटला का? बोल ना. नाही भेटलं ताई. नाही भेटला म्हणजे काय? बाबा, माझ्या तिन्ही भावांनी मिळून माझ्या लेकराला माझ्यापासून दूर केलं.